तर सध्या कराडमधले आमचे प्रतिनिधी सुहास पाटील फोनलाईनवरून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुहास, पोस्टल मतमोजणीला सुरुवात झाली, तिथे सध्या काय चित्र पाहायला मिळते, कोण आघाडीवर आहे? कल्याणी कराडमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे, मात्र अद्याप पोस्टल मतमोजणीचा निकाल बाहेर येऊ शकलेला नाही। तत्पूर्वी कराडमधील मतमोजणी केंद्रावरती पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची झाली। 10 वाजता उमेदवाराला मतमोजणी केंद्रात प्रवेश पोलिसांनी नाकारल्यामुळे पोलीस आणि उमेदवारांच्यात बाचाबाची झाली। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवाराला 10 वाजता आत एंट्री दिली नाही। निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या मनमानी कारभार करत असल्याचा थेट आरोप उमेदवारांनी यावेळी केला। या ठिकाणी पोलीस आणि उमेदवारांच्यात जोरदार बाचाबाची झाली व त्यानंतर कराडच्या पीआयनी त्यात मध्यस्थी करून पुन्हा त्यांना आत सोडण्यासाठी प्रयत्न केलेत। कल्याणी सुहास, आता उमेदवारांना आत सोडलं जातंय का? सध्या काय स्थिती? उमेदवारांना 10 वाजता आलेल्या उमेदवारांना आत सोडलं जात नव्हतं, मात्र कराडचे पीआय दराडे यांनी मध्यस्थी करून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना सांगून त्यांना आत्ताच काही वेळापूर्वी आत सोडलेलं आहे। जवळजवळ 10 ते 15 मिनिटे त्यांना आत सोडलं जात नव्हतं, त्यामुळे ते मतमोजणीला वेळेत पोहोचू शकले नाहीत। आता 10:30च्या टायमिंगला ते मतमोजणीला अर्धा तास उशिरा पोहोचलेले आहेत। कल्याण सध्या उमेदवार आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते। निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा हा सगळा मनमानी कारभार सुरू असल्याचा आरोप देखील केला जातो। कराडमध्ये कल्याणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा सकाळपासूनच मनमानी कारभार सुरू आहे। या ठिकाणी प्रसार माध्यमांनाही आतमधील शूटिंग घेण्यासाठी मज्जाव केलेला आहे। प्रसार माध्यमांना मतमोजणी केंद्राच्या बाहेर एका बाजूला बसायची व्यवस्था केलेली आहे, तेथून त्यांना आत सोडलं जात नाही। त्याचबरोबर माध्यमांचे मीडिया प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात जाण्याची परवानगी मागित असले तर त्यांना आत जाण्यास मज्जाव केला जात आहे। एकूणच पाहता या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा सकाळपासूनच मनमानी कारभार सुरू होता। त्यातच भर म्हणून उमेदवारांनाही आत सोडलं जात नाही, त्यामुळे उमेदवारांनी पोलिसांच्यात जोरदार खडाजंगीन बाचाबाची झाली। त्यानंतर काही वेळानंतर उमेदवारांना आतमध्ये सोडण्यात आलेलं आहे। कल्याणी आता उमेदवार आतमध्ये जाऊ शकतात का? उमेदवारांना आतापर्यंत आलेल्या उमेदवारांना आतमध्ये सोडलेले आहे। आता अजूनही या ठिकाणी कोणी उमेदवार आलेले नाहीत, त्यांचे मतमोजणी प्रतिनिधी आतमध्ये आहेत। सैदापूर गटातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा उमेदवार थोडा उशिरा बरोबर 10 वाजता आला, मग 10 वाजता आल्यामुळे त्यांना तुम्हाला आता लगेच आत सोडता येणार नाही असं पोलिसांनी सांगितलं। यासाठी आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची परमिशन काढावी लागेल। मात्र निवडणूक निर्णय अधिकारी हे या ठिकाणी कोणत्याही प्रकारे आत सोडताना मला विचारल्याशिवाय कोणाला आत सोडू नका असं त्यांनी पोलिसांना सांगितल्यामुळे पोलिस त्याकडूनही उत्तर देण्यात आले। आम्हाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी थेट आदेश दिलेला आहे की मला विचारल्याशिवाय कोणालाही आत सोडू नका। एकूणच असे तिथे या ठिकाणी चित्र आहे की निवडणूक निर्णय अधिकारी यांचा मनमानी कारभार पाहावयास मिळत आहे। त्यामुळे आत जातानाच निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या विरोधात मतमोजणी प्रतिनिधी असो किंवा उमेदवार असो यांनी रोष व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनीही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या या कारभारावरती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। कल्याणी नक्की सुहास, तुमच्याकडून वेळोवेळी आम्ही अपडेट घेऊ, मात्र सध्या निवडणूक अधिकाऱ्यांचा हा मनमानी कारभार कराडमध्ये पाहायला मिळतो। उमेदवारांना आत सोडलं जात नाहीये। यावेळी उमेदवार आणि पोलिसांमध्ये बाचाबाची झाल्याचं देखील पाहायला मिळालं। सांगितलं होतं की तुम्ही 10-10:15 वाजेपर्यंत पोचा म्हणून, आणि प्रत्येक गेटला अडवलं जातं। प्रत्येक ठिकाणी आयडेंटिटी कार्ड दाखवायचं आणि इथं आतमध्ये यायचं। आल्यानंतर ह्यांनी म्हणायचं थांबा जरा आतनं निरोप येऊ द्या। म्हणजे ह्या उमेदवारांनी आणि प्रतिनिधींनी काय करायचं? आता नाही ट्रॅफिक आहे। तर त्यामुळे उमेदवार सध्या आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते, त्यांच्याकडून संताप व्यक्त केला जातोय।